नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। उन्हाळ्याच्या सीझन मध्ये लग्न कार्यामध्ये बनवणारी हमखास ही भाजी म्हणजे कोकणातली प्रसिद्ध भाजी आहे ही म्हणजे फणसाच्या गऱ्याची, कच्च्या फणसाच्या गऱ्याची भाजी। ही आज मी तुम्हाला निधीज किचन मध्ये दाखवणार आहे। तीही एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम चविष्ट। चला तर साहित्य बघू। साहित्य बघण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर आपण साहित्य बघायला जाऊया। मी कच्च्या फणसाचे गरे घेतलेत। हे मी 3 बारीक कापून घेतले कांदे घेतलेत, तेल आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे, मोहरी आहे, हिंग आहे, मिरच्या आहेत, कढीपत्ता, हळद आणि आपलं हे ओलं खोबरं किसून मी घेतलेलं आहे। आता आपण साहित्य बघितलं आहे तर आपण कृतीकडे वळूया। त्याचपूर्वी तुम्ही आपण जे फळ जे आपण फणस घेतला आहे तो फणस आहे ना, तुम्ही असं बोटाच्या साहाय्याने असे त्याचे तुकडे तुकडे असे करून घ्यायचे व्यवस्थित। असे जर ही ना पारंपरिक पद्धत आहे की असे तुकडे करून घेण्याची। जर तुम्हाला असे नाही आवडत तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने पण त्याचे कट करून घेऊ शकता उभे असे। ते पण मी तुम्हाला आता दाखवते। आता हा फणसाचा गरा घेतला आहे मी आणि तो मी सुरीच्या साहाय्याने असा मी उभा कापून घेतो। मी ना ते गरे होते ते साफ करून आणि ना असे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला जे फणसाची बी जी आहे ती आहे ना, मी अशी चाकूच्या साहाय्याने अशी कट केली आणि त्याच्यावरचं जे साल जे आहे त्याचे काढून घेतलं। आणि ना ही जशी आपण कट करतो ना तर आपण ना जास्त वेळ ना त्याला अशी ठेवून नाही द्यायची, कारण ना जर ना असंच आपण ठेवून दिलं ना जास्त वेळ तर ही ना कडू लागते भाजी। कारण हे कवळे फणस असतात ना, आपण जे कच्चे फणस जे असतात कच्चे जास्त पिके नसतात, त्यामुळे ही लगेच भाजी उकडवून तरी घ्यायची, नाहीतर आपण भाजीमध्ये लगेच हे करायचे। अशा पद्धतीने ना मी हे सगळे असे सोलून घेते आणि हे साल जी आहे ती हे करते, काढते त्याची। नाहीतर ती भाजी आपण जेव्हा करतो ना तेव्हा ते तोंडात येतात मग आपल्याला साल सगळे। ह्या ज्या फणसाच्या बिया आहेत त्या मी 3 शिट्या करून ते व्यवस्थित उकडवून घेते। चला तर कुकरला लावते। तर मी हे कुकरमध्ये मी आता ना जे फणसाच्या बिया आहेत त्या शिजत टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता 3 शिट्यासाठी मी शिजत ठेवते। एका साईडला ना आपला कुकरच्या 3 शिट्या करायला ठेवल्यात आपण, तर एका साईडला आपण ना कढई गरम करायला ठेवूया आणि आपण भाजीला फोडणी द्यायला देऊया। आपण आता भाजीला आपली ना ही कढई गरम झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया। आपलं तेल गरम झालं का बघत, म्हणून मी 2-3 मोहरीचे दाणे टाकून बघते तेल गरम झालंय का। अजून पण आपलं तेल गरम झालेलं नाहीये। फोडणी कशी एकदम थोडीशी व्यवस्थित गरम झाली पाहिजे तरच फोडणी चांगली लागते भाजीला छानपैकी।
आपलं तेल गरम झालंय, मोहरी टाकली, कढीपत्त्याची पानं जी आहे ती धुवून मी याच्यामध्ये टाकली, त्याचबरोबर हिंग टाकलं मी, त्याचबरोबर मी मिरच्या आहेत आपले तुकडे करून घेतले ते टाकले, व्यवस्थित ती ढवळून घेतली मी फोडणी, साईडला वगैरे हिंग वगैरे लागलेले ते व्यवस्थित एकजीव करून घेतलं. एकजीव करून झाल्याच्या नंतर हा जो आपण जे कांदे घेतलेले 3 मोठ्या आकाराचे कांदे मी जे घेतलेले ते मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून फोडणी करून घेतली. ही भांडी एक साईडला करते. आता आपला हा कांदा व्यवस्थित भाजून घेते, जेणेकरून तो आपल्याला कच्चा लागला ना पाहिजे भाजीमध्ये, म्हणून मी कांदा व्यवस्थितपणे भाजून घेते. आणि आता हे जे मीठ आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकते, जेणेकरून आपला लवकर कांदा शिजून येईल. म्हणून लवकर असं म्हणजे कांद्यामध्ये मीठ टाकलं की लवकर कांदा शिजतो. कांदा शिजतोय तोपर्यंत आपण गॅस आपण जे कढई होते असं झाकण ठेवूया आणि कांद्याला व्यवस्थित वाफ काढून घेऊया. आपण आता कांदा बघूया आपला शिजला की नाही. आपला असा हा कांदा लालसर झालेला आहे, व्यवस्थित भाजला. कोण कांदा असं पण बोलतात, कांदा भाजतो किंवा कांदा असं शिजतो. प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी आहे, बोलण्याची पद्धत वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे समजून घ्या. आता आपला कांदा व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्या स्टेजला आपल्याला मी अर्धा चम्मच एवढं हळद टाकलेले. हळद टाकून आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते हे मिश्रण पूर्ण. मस्त असं आता आपले हे जे गरे आहेत ते आता मी ह्याच्यामध्ये टाकते, ते पण व्यवस्थित मिक्स करून घेते. आपल्या गऱ्याला जे कांद्याचं आणि मिरचीचे जे पण आपण जी फोडणी करून घेतली ती व्यवस्थित लागली पाहिजे. खूप छान कलर आलाय बघा, मस्त दिसते भाजी आपली. आणि भाजी ना सिंपल अँड स्वीट म्हणजे खूप चांगली लागते भाजी अशी आपल्याला खायला. आणि आपण आहे ना आता याला झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं झालेली आहेत बघा. 2 मिनिटांनी आपल्याला ना ही भाजी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची, जेणेकरून आहे ना आपण ना त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही. जे आपल्या गऱ्यांना जे पाणी सुटणार त्या पाण्यामध्येच आपण शिजवणार आहे. जर एखाद्या वेळेस फणस जर कापा असेल तर आहे ना तो शिजायला त्याला थोडंसं पाणी टाकावं लागतं. तर आपण आपला फणस हा कसा कापा आहे की बरका आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. कारण बरका फणस जर असेल ना तर भाजी आहे ना पूर्ण बुळबुळीत होते, म्हणून पाणी टाकल्यामुळे. त्यामुळे त्याच्या ज्या पाण्यांमध्ये ना तेच. आता मी थोडीशी ना कोथिंबीर टाकली आणि ती पण मिक्स करून घेतली आहे. अशी अजून एक थोडीशी टाकली कोथिंबीर, ती पण मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे.
शिजताना जेव्हा कोथिंबीर टाकतो तेव्हा टेस्ट अजून वाढते आपल्या भाजीची, म्हणून शिजताना कोथिंबीर टाकली. आता मी पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण लावून वाफ काढून घेणार. पुन्हा मी असं 2 मिनिटांनी भाजी मिक्स करून घेणार. आपल्याला ही प्रोसेस भाजी शिजेपर्यंत आपल्याला करायची आहे. ओके, आता ना आपली ही भाजी शिजली का बघूया आपण. 2-2 मिनिटांनी परतत होती मी मध्ये मध्ये. तुम्ही पण असं परतून घ्या व्यवस्थित. अशी थोडीशी लागली आहे, थोडीशी लागते भाजी अशी मध्ये मध्ये ती. आता या स्टेजला आपण आहे ना हे जे उकडून घेतलेले आपले फणसाच्या बी होत्या ते आपण ह्याच्यामध्ये टाकू. आणि त्याचबरोबर आपण हे जे खोबरं घेतलंय ते थोडंसं आता टाकून घेतो. त्याचबरोबर ही थोडीशी कोथिंबीर ठेवली होती ती पण आता ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. आपल्याला भाजी तयार झालेली आहे व्यवस्थित अशी. थोडीशी वाफ काढते आणि वाफ काढून सर्विंग बोल मध्ये मी काढून घेते. आपली 5 ते 10 मिनिटं झालेली आहे. आपली भाजी व्यवस्थित मस्तपैकी अशी वाफेवरची झालेली आहे. आपलं हटूल पण अगोदर आपण शिजवून घेतलेलं ते पण व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे भाजी पण व्यवस्थित शिजलेली आहे. हटूल शिजवून घेण्यामागचं कारण असं आहे की आपण म्हणजे भाजीमध्येच टाकलं ना हटूल जेव्हा शिजवायला तर भाजी ना पूर्ण अशी आता बघा ही कशी मोकळी मोकळी झाली भाजी, तशी आहे ना ही मोकळी मोकळी होते, एकदम अशी चिकचिकीत होते. आणि ही मी पूर्ण वाफेवरती शिजवली आहे भाजी, त्यामुळे ती अशी एकदम प्लेन सुटसुटीत झालेली आहे. म्हणून हटलं ही अगोदर कुकरमध्ये मी शिजवून घेतली ती 2 शिट्यांवरती. कवळी जर 3 शिट्यांवरती मी शिजवून घेतली आणि जर कवळी जर असतील ना तर 2 शिट्यांमध्ये पण ती व्यवस्थित मऊसूत शिजतात. चला तर आपली आता ही फणसाची भाजी झालेली आहे. आता आपण सर्विंग बोल मध्ये काढून घेऊया. ही बघा आपली ही भाजी आहे ना मस्त अशी तयार झालेली आहे. ती पण मोकळी आणि एकदम फळफळीत अशी. तुम्ही पण तुमच्या घरी ही करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझे बघायचे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय.